नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणून घेणार आहोत की शिवाजी महाराजांकडे पुरंदरच्या तहापूर्वी किती किल्ले होते आणि तहानंतर किती किल्ले राहिले. तर चला तर आपण जाणून घेऊया. शिवाजी महाराजां पुरंदरचा तह हा शिवाजी महाराज आणि मुघल सरदार जयसिंग राजा यांच्यामध्ये झाला होता. तहापूर्वी शिवाजी महाराजांकडे 352 किल्ल्यांपैकी 164 किल्ल्यांवर पूर्ण ताबा होता. त्यापैकी महत्वाचे किल्ले म्हणजे राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड, रायगड, प्रतापगड, लोणावळा परिसरातील किल्ले होते. तसेच पुणे, सातारा, कोकण विभागातील किल्ले होते. तहाच्या अटी व नियम असे होते की शिवाजी महाराजांनी मुघलांना 23 किल्ले द्यायचे आणि हे किल्ले बहुतेक पुणे जिल्हा, जुन्नर, सुपे आसपासचे किल्ले त्या जिल्ह्यातील किल्ले होते. शिवाजी महाराजांकडे 12 किल्ले ठेवण्याची मुभा होती, जसे की राजगड, तोरणा, रायगड, प्रतापगड असे. शिवाजी महाराजांनी आपला मुलगा संभाजी राजांना मुघल दरबारात ठेवले आणि शिवाजी महाराजांना मुघलांकडून जाब्द जहागीर आणि मनसबदारी मिळाली. तसेच तहानंतर शिवाजी महाराजांकडे फक्त 12 किल्ले उरले होते आणि राहिलेले 23 किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले होते. तर असा तह झाला होता शिवाजी महाराजांचा.